नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 मे 2025 ते 18 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी. या सप्ताहात घर कुटुंबात काही मंगल कार्य संपन्न होऊ शकते. या कारणाने तुमच्या कुटुंबात उत्सवासारखे वातावरण दिसेल आणि यामुळे घर कुटुंबात सर्व सदस्य प्रसन्न होतील. घरात हे मंगल कार्यक्रम कुणाचा विवाह अथवा जन्मोत्सव रूपात साजरा केला जाईल. पेशावर दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी बराच चांगला आणि योग्य मार्गावर जाताना दिसेल. कारण या राशीतील व्यावसायिक जातकांची गोष्ट केली असता त्यांना या काळात उत्तम परिणामांनी संतोषी मिळेल. तसेच नोकरी पेशा जातकांनाही कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधीही या काळात मिळण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतील. यामुळे तुम्ही इंटरनेटचीही मदत घेऊ शकता. भावनिक रूपात हा आठवडा आपल्यासाठी चांगला ठरणार नाही. कारण या काळात आपण आपल्या जीवनातील बऱ्याच मोठ्या निर्णयाबद्दल थोडे गोंधळात पडलेले दिसाल. यामुळे तुमचा मानसिक ताणही वाढेल. या आठवड्यात बरेच लोक आपल्या जोडीदारावर पैसे खर्च करताना दिसतील. अशा परिस्थितीत आपण त्यांच्याबरोबर सुंदर यात्रेला जाण्याची योजना देखील आखणे शक्य आहे. कारण यावेळी आपला पगार वाढविला जाईल. आपण आपल्या प्रियजनांबरोबर हा आनंद वाटताना दिसाल. तथापि जास्त पैसे खर्च करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. सिंह राशी. या सप्ताहात तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक तुम्हाला आपल्या मोठ्या भाऊ बहिणीचे सहयोग मिळतील. या कारणाने तुम्ही आपल्या मोठ्या संकटातून निघण्यात यशस्वी राहाल. तथापि यासाठी तुम्हाला संकोच न करता त्यांच्यासमोर आपल्या समस्येला व्यक्त करण्याचा सल्ला दिला जातो. ही वेळ बरीच चांगली सिद्ध होईल. कारण या काळात तुम्ही काही नवीन उत्पादन सुरू करू शकता. यासोबतच या सप्ताहात तुम्ही काही नवीन जोखीम घेण्यासाठीही घाबरणार नाही. यामुळे तुम्हाला या काळात लाभ नक्कीच मिळेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्राध्यापकांसोबत उत्तम संबंध बनवून ठेवावे लागतील. कारण शक्यता आहे की ते तुमच्यासोबत आनंदी राहतील आणि त्यांचा प्रभाव शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या हितामध्ये कार्य करेल. या सप्ताहात तसे तर स्वतःला बऱ्याच प्रमाणात स्वास्थ्य समजाल. कारण या काळात तुम्ही आपल्या कुटुंब आणि कार्यक्षेत्रात योग्य संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि या गोष्टीमध्ये आपले आरोग्य उत्तम बनवण्यातही यशस्वी राहाल. या सप्ताहात सुरुवातीमध्ये तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि त्यात आलेल्या सुधारामुळे सप्ताहाच्या मध्यात तुमच्यासाठी काही गरजेच्या गोष्टी करणे सहज शक्य होईल. यामुळे तुम्ही आपल्या सुखसुविधेत वृद्धी करतानाही दिसता. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमः मंत्राचा जप करा. कन्या राशी. या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत. या कारणाने तुम्ही आपल्याला त्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही या अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकता. घरात काही बदलामुळे आत्मीय जनांसोबत तुमचा या सप्ताहात वाद होऊ शकतो. यामुळे तुमच्या सन्मानात कमी होईल. सोबतच कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कार्यस्थळी तुमची मौजमस्ती करणे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडणार नाही. यामुळे शक्यता आहे की ते तुम्हाला कार्य आणि जबाबदाऱ्यांच्या प्रती गंभीर न समजून
तुमच्याकडून काही असे काम घेऊन दुसऱ्यांना देतील ज्याला मिळवण्यासाठी तुम्ही पूर्वीपासून कठीण मेहनत करत होता. या आठवड्यात जास्त अभ्यास केल्याने तुमचा मानसिक ताण वाढू शकतो आणि बेचैनीचे मुख्य कारण बनू शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात योग व्यायामाने करावी लागेल. यावेळी तुमच्यासोबत जर तुम्ही आपल्या घरच्यांनाही यासाठी प्रोत्साहित केले तर तुम्ही स्वतःसाठी आणि त्यांना उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. कारण सकाळची वेळच असते जेव्हा तुम्हाला आपल्या बाबतीत उत्तम वाटून पूर्ण दिवस स्वतःला सकारात्मक ठेवू शकता. म्हणून याला आपल्या दिनचर्येत सामील करा आणि नियमित रूपात करण्याचा प्रयत्न करत राहा. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.